आजचा मेनू थोडा खास आहे। आज आपण एकदम खुसखुशीत मस्त चवीचे थोड्या वेगळ्या पद्धतीने पालकचे पराठे करणार आहोत आणि यासोबत खाण्यासाठी एकदम हेल्दी जेवणाची चव वाढवणारी मस्त चवीची आणि हिवाळ्यात जरूर करावी अशी चटणी करणार आहोत। हाय, मी अस्मिता, मस्ती भाषामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर हे पराठे करण्यासाठी इथे मी अर्धी जुडी पालकाची घेतलेली आहे। पानं अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। पालक चिरून घेते, पण खूप अगदी बारीक चिरून घेत नाही आहे, कारण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे, त्यामुळे रफली चिरून घेते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक काढून घेऊया। इथे मी अर्धीच जुडी पालक घेतलेला आहे, कारण मला खूप जास्त पराठे करायचे नव्हते। आज मी दाखवते आहे त्या प्रमाणामध्ये बरोबर मध्यम आकाराचे 8 पराठे होतात। जर तुम्हाला यापेक्षा जास्त पराठे करायचे असतील तर त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवा। यामध्येच मी 3 डार्क रंगाच्या थोड्या तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1 इंच आलं घेतलं आहे। मिक्सरमधून याची पेस्ट करून घेऊया। तर अजिबात पाणी न घालता मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे। पाणी न घालता ही अगदी व्यवस्थित याची पेस्ट होते। अगदीच वाटलं तर अगदी थोडंसं 1 चमचाभर पाणी घालू शकता। मिक्सरच्या भांड्यात 1 चमचाभर पाणी घालून मिक्सरला लागलेली पेस्टही मी काढून घेतली आहे। यामध्ये आता 1 चमचाभर ओवा थोडासा हातामध्ये क्रश करून घालते। ओवा घातल्यामुळे पराठे चवीलाही छान लागतात आणि पचायलाही चांगले। आता इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे, उकडलेला बटाटा आहे। बटाटा यामध्ये किसून घालते। पालकाला अशी वेगळी काही चव नसते, त्यामुळे या पराठ्यामध्ये असा एखादा बटाटा किसून घातला की पराठे मऊसूत होतात आणि चवीलाही छान होतात। चवीपुरतं मीठ घालते आणि आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिसळून घेऊ। तुम्हाला जर मेथीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी हातामध्ये थोडी क्रश करून घालू शकता, पण मी घालत नाही आहे। यामध्ये आता 2 कप गव्हाचं पीठ घालते। आता या पालकाच्या पेस्टमध्येच आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे। पीठ भिजवताना जर आपल्याला थोडंसं ही कणिक सैलसर वाटली तर थोडं वरून पीठ ॲड करू शकता, किंवा जर जास्त घट्ट वाटली तर 1-2 चमचे पाणीही घालू शकता। नेहमी आपण पोळ्यांसाठी भिजवतो ना, त्यापेक्षा किंचित घट्टसर कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तर इथे आपली पराठ्याची कणिक भिजवून झाली आहे। आता यावर मी झाकण ठेवते आणि साधारण 10 ते 15 मिनिट आपली चटणी होईपर्यंत कणिक छान मुरू देऊया। तरी चटणी करण्यासाठी गॅसवर मी 1 जाड बुडाची कढई ठेवली आहे। यामध्ये 1 कपभर तीळ घेतले आहेत। हे बिना पॉलिशचे तीळ आहेत, तुम्ही पॉलिशचे तीळही घेऊ शकता। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजत आले की तिळांचा थोडा रंग बदलतो आणि तीळ तडतडायला लागतात। तीळ उष्ण असतात, त्यामुळे थंडीत खाल्लेले चांगले। तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर्स असतात, त्यामुळे आपली हाडं मजबूत होतात, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि पचनसंस्थाही सुधारते। त्यामुळे हिवाळ्यात तिळाचे वेगवेगळे पदार्थ करून खावेत। तिळाची पोळी, तिळाचे लाडू याचीही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जरूर चेक करा। तर साधारण 5-1 मिनिट भाजल्यावर तीळ खमंग भाजले गेलेले आहेत, तडतडायला लागले आहेत। ते एका ताटात काढून घेतले आहे आणि याच कढईत अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि शेंगदाण्यांना थोडे काळसर डाग येईपर्यंत शेंगदाणे भाजून घेऊया। तर साधारण 5-1 मिनिट भाजल्यावर शेंगदाणे फुटायला लागलेले आहेत आणि थोडे काळसर डाग आलेले आहेत, म्हणजे इथे आपले शेंगदाणेही भाजून झाले आहेत। शेंगदाणे गार होण्यासाठी एका ताटात काढून घेते आणि याच कढईत मी आता अर्धी वाटी अळशी म्हणजे जवस घेते आहे। गॅसची फ्लेम लो ठेवून जवसही आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे। जसे जसे जवस भाजले जातील तसं त्यांचा रंग बदलतो आणि जवस तडतडायला लागतात। जवस खाणंही आपल्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर असतं। जवस खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं, पचनक्रिया सुधारते, वजन कमी करण्यासाठी जवस खाल्लेले चांगले। जवस खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, केसांसाठी, त्वचेसाठी जवस खाल्लेले चांगले। या चटणीमध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी अगदी हेल्दी आहेत, त्यामुळे रोज जेवताना 1 चमचाभर ही चटणी खाल्ली ना की सगळ्या गोष्टी एकाच वेळेला खाल्ल्या जातील। तर इथे अळशीचा रंग बदललेला आहे आणि अळशी तडतडायलाही लागली आहे। तर इथे आपली अळशी भाजून झाली आहे। अळशी एका ताटात काढून घेते आणि याच कढईत मी आता अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेते। सुकं खोबरं आपल्याला खूप जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसं किंचित गुलाबीचा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कढई बरीच गरम होती, त्यामुळे खोबरं अगदी लगेच भाजलं गेलं। तर इथे आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे। खोबरंही गार होण्यासाठी एका ताटात काढून घेते। भाजलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित गार झालेल्या आहेत। मिक्सरमधून याची पावडर करून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीळ, अळशी घातलेली आहे, शेंगदाण्याची सालं काढून घातली आहे, तुम्ही सालासकटही शेंगदाणे घेऊ शकता आणि सुकं खोबरंही आपलं व्यवस्थित गार झालेलं आहे। सगळ्या गोष्टी मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊयात।
तर सगळ्या गोष्टी मी मिक्सरमधून फिरवून घेतल्या आहेत. खूप बारीक पावडर केलेली नाही आहे, कारण सगळ्याला तेल सुटतं, तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि मग मिश्रण जास्त चिकट होतं, त्यामुळे थोडं वरच्या वर जाडसर फिरवून घेतलेलं आहे. आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 6-7 डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तिखट मिरच्या आहेत म्हणून मी थोड्या कमी घेतल्या आहेत. जर तुम्ही लाईट कलरच्या मिरच्या घेतल्या तर जास्त घ्या. अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि 20-25 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत. लसूण थोडं जास्त घालायचा, म्हणजे चटणी चवीला खूप छान लागते. मिक्सरमधून हे एकदा फिरवून घेऊया. तर इथे आपला लसूण मिरचीचा ठेचाही तयार आहे. आता आपण चटणी करायला घेऊया. चटणी करण्यासाठी गॅसवर मी एक बिडाची कढई ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपण हा जो ठेचा केलेला आहे तो घालते आणि हा ठेचा आपल्याला 1 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. लसूण मिरची वाटताना यामध्ये मी कढीपत्ता घेतलेला नाही, पण तुम्ही यामध्ये थोडासा कढीपत्ताही घेऊ शकता, कारण कढीपत्ताही आपल्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर असतो आणि नुसतं कढीपत्ता खाल्ला जात नाही, त्यामुळे चटणीसोबत थोडासा कढीपत्ताही खाल्ला जाईल. तर साधारण 1 मिनिट मी लसूण आणि मिरची व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 2 चमचे लाल मिरची पावडर घालते. यामध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत, पण खूप जास्त मिरच्या घेतल्या नाही, त्यामुळे तिखटपणासाठी 2 चमचे तिखट घातलं आहे. त्यामुळे चटणीला रंग छान येतो. चवीपुरता मीठ घातलं आहे. तेलामध्ये थोडंसं हे परतून घेऊया. सगळ्या गोष्टी तेलामध्ये छान परतून झाल्या की आता यामध्ये आपण चटणीसाठीची केलेली तीळ, अळशी आणि शेंगदाण्याची पावडर घालूया. आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून ही चटणी आपल्याला 2-1 मिनिट छान परतून घ्यायची आहे. सगळ्या गोष्टी आधी व्यवस्थित भाजलेल्या आहेत, तरीही तेलामध्ये हे असं छान परतून घेतली की चटणी चवीला खूप छान लागते. साधारण 5-1 मिनिट मी ही चटणी परतून घेतली आहे. तर इथे आपली अगदी मस्त चवीची पौष्टिक चटणी तयार झालेली आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चटणी होईपर्यंत पराठ्याची कणिकही अगदी व्यवस्थित मुरली आहे. कणिक छान मुरली आहे, त्यामुळे आपल्याला खूप जास्त मळायची गरज नाही. यातला एक पराठ्यासाठीचा गोळा काढून घेते आणि आता आपण पराठा लाटायला घेऊया. हा पराठ्याचा गोळा थोडासा गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेते आणि आपण नेहमी तिपडीची पोळी करतो किंवा घडीच्या पोळ्या करताना जसं थोडंसं आपण लाटून घेतो आणि वर तेल लावून फोल्ड करून घेतो ना, तसंच मी हा पराठा करून घेते. तर साधारण पुरी इतकं मी हे पराठा लाटून घेतलेला आहे. यावर थोडं तेल लावून घेतलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपही लावू शकता. तेल लावल्यानंतर वरून थोडंसं असं पीठ भुरभुरून घेतलं की पराठा छान फुलतो आणि पराठा छान फुलला की आतपर्यंत अगदी व्यवस्थित शिजतो. आमच्याकडे पालकच्या भाजीपेक्षा पराठेच जास्त आवडतात. पालक खाल्लेला खूप चांगला असतो, कारण पालकामध्ये भरपूर आयर्न असतं, कॅल्शियम असतं, पण पालकाला स्वतःची अशी खास काही चव नसते. त्यामुळे आमच्याकडे आम्ही शेपू पालकची मिक्स भाजी करतो किंवा मग असे पराठेच करतो. थोडंसं तूप लावून पराठे छान खुसखुशीत भाजून घेतले ना, पराठे चवीला खूपच छान लागतात. आणि आज आपण पराठ्यांसोबत जी चटणी केलेली आहे ना, ती चवीला खूप छान लागते आणि खूप हेल्दी आहे. बरेच दिवसापासून मला चटणी करायची होती, पण आज मी पराठे करायचे ठरवले म्हणून चटणी जास्त करून ठेवली, कारण चटणी खूप दिवस टिकते. कुठल्याही पराठ्यांबरोबर, वरण भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर चटणी खूपच छान लागते. इथे आपला पराठा लाटून झाला आहे. गॅसवर तवा ठेवलेला अगदी व्यवस्थित गरम झाला आहे. आता पराठा भाजून घेऊया. सुरुवातीला पराठा असा थोडा कोवळा भाजून घ्यायचा. आता तव्याकडची बाजू जी आहे ती अगदी व्यवस्थित लालसर डाग येईपर्यंत भाजून घ्यायची. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून पराठा दोन्ही बाजूने असे लालसर डाग येईपर्यंत भाजून घ्यायचा. कडा अशा दाबून घ्यायच्या, म्हणजे कडा कच्च्या राहत नाही. पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित लालसर डाग येईपर्यंत भाजून झाला की आता यावर तूप टाकायचं. गॅसची फ्लेम लो करायची आणि पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा. असा दोन्ही बाजूने तूप टाकून खरपूस भाजलेला पराठा चवीला खूपच छान लागतो. चटणी केली नाही तर अगदी सॉस बरोबर, दह्याबरोबरही हे पराठे तुम्ही खाऊ शकता. तर इथे आपला मस्त हेल्दी पराठा तयार आहे. तर असे हे पौष्टिक पराठे आणि पौष्टिक चटणी नक्की करून बघा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह. धन्यवाद.